दिवस होता 5 ऑगस्ट. मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन नेहमीप्रमाणेच गजबजलं होतं. आलेली ट्रेन पकडायची सगळ्यांनाच घाई होती. जो तो आपल्या जवळचं सामान घेऊन ट्रेनमध्ये चढत होता. पण या सगळ्या गर्दीतून त्या स्टेशनवर असलेले 2 व्यक्ती एक सुटकेस घेऊन तुतारी एक्सप्रेस मध्ये चढत होते. पण ती सुटकेस ट्रेनमध्ये चढवता चढवता त्यांना अक्षरशः घाम फुटला होता. भरपूर ताकद लावून सुद्धा ती सुटकेस ट्रेनमध्ये चढवण्याचे ते प्रयत्न करत होते. याच दरम्यान त्याच प्लॅटफॉर्मवर असलेल्या काही सुरक्षा दलातील जवानांची नजर त्या दोघांवर गेली. त्यांची एक सुटकेस चढवताना दमछाक झालेली बघून त्यांना काहीतरी वेगळं असल्याचं जाणवलं. त्यामुळे ते जवान त्या दोघांजवळ गेले आणि त्यांच्या जवळ असलेली सुटकेस खोलण्यास सांगितली. मात्र सुटकेस उघडल्यावर जे चित्र त्या जवानांना दिसलं त्याने त्यांना धक्का बसला. त्या सुटकेसमध्ये होता रक्ताने माखलेला एक मृतदेह. हे प्रकरण जेवढं भयानक आहे तेवढीच भयानक आहे यामागील क्राईम स्टोरी. दादरमध्ये घडलेल्या याच गुन्ह्याची पार्श्वभूमी आजच्या क्राईम रिपोर्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट एपिसोड. या घटनेची सुरुवात होते ती एका पार्टीपासून. अरशद अली सादिक शेख, जय चावडा आणि शिवजीत सिंग हे तिघेही मूकबधीर मित्र, एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. या तिघांमधील कलिना सांताक्रूज मध्ये राहणारा अरशद हा विवाहित असून पत्नी आणि 2 मुले असा त्याचा परिवार. त्याची पत्नी सुद्धा मूकबधीर असून छोटी मोठी कामं करून अरशद त्याचा आणि परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. तर दुसरीकडे जय चावडा हा अंधेरीतील एका लॅबमध्ये अॅनिमेशनचं काम करतो. तर शिवजीत सिंग हा बेरोजगार आहे. हे दोघं पायधुनी येथील गुलालवाडी परिसरात राहत असून क्रिकेट खेळताना अरशदची या दोघांशी मैत्री झाली. प्रत्येक रविवारी हे तिघेही जयच्या घरी दारू पार्टी करायचे. 4 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा रविवार असल्याने हे तिघे जयच्या घरी रात्री दारू प्यायला बसले. दारू पिता पिता शिवजीत सिंग आणि अरशद शेखची एका कारणावरून बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं. दोघांनाही दारूच्या नशेत कसलंच भान नव्हतं. शिवजीतने रागाच्या भरात अरशदचे कपडे काढून त्याचे हात बांधले आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर शिवजीतने तिथे असलेली दारूची बाटली फोडली आणि त्या काचेच्या बाटलीने अरशदच्या शरीरावर ओरखडे मारण्यास सुरुवात केली. एवढं सगळं करून त्याचं मन भरलं नव्हतं की काय, म्हणून शिवजीतने रूम मध्ये पडलेल्या हातोडीने अरशदच्या डोक्यात घाव घातला आणि अरशदचा जागीच मृत्यू झाला. त्याचा जीव गेला हे समजताच शिवजीतने जयला अरशदच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगितली. त्याप्रमाणे जय त्याची एक लाल रंगाची सुटकेस घेऊन आला. त्या सुटकेसमध्ये त्यांनी अरशदचा मृतदेह भरायला सुरुवात केली. सुटकेसला रक्ताचे डाग पडू नयेत म्हणून त्यांनी मृतदेहाला आधी प्लास्टिक मध्ये गुंडाळलं आणि मग सुटकेसमध्ये मृतदेह भरला. दोघेही त्या सुटकेससह बिल्डिंगच्या खाली आले. तिथून त्यांनी टॅक्सी पकडली आणि थेट पोहोचले दादर रेल्वे स्टेशनवर. दादरवरून तुतारी एक्सप्रेस पकडून कोकणात जायचं आणि या मृतदेहाची विल्हेवाट लावायची असा त्यांचा प्लॅन होता. त्याप्रमाणे दादर रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 11 वर तुतारी एक्सप्रेस आली होती. या ट्रेनमध्ये ते दोघं लाल सुटकेस घेऊन चढत होते. सुटकेसचा रंग सुद्धा लाल असल्याने जरी रक्ताचे डाग पडले तरी ते न दिसण्यासारखेच होते. पण ही सुटकेस ट्रेनमध्ये चढवताना त्या दोघांना मात्र घाम फुटला होता. एक अखंड सदृढ माणसाचा मृतदेह त्या सुटकेसमध्ये असल्यामुळे तिचं वजन हे साहजिकच जास्त होतं. दरम्यान त्यांचे हे प्रयत्न चालू असतानाच प्लॅटफॉर्मवर काही सुरक्षा दलाचे जवान नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. त्यांना त्यावेळी या दोघांच्या विचित्र हालचाली दिसून आल्या. त्यामुळे ते जवान त्या दोघांजवळ गेले आणि त्यांची बॅग उघडायला सांगितली. आपलं पितळं आता उघडं पडलंय हे जय आणि शिवजीतला समजलं होतं. त्यामुळे त्यांनी ती बॅग उघडली आणि त्या सुटकेसमध्ये जे दृश्य दिसलं ते बघून ते जवान सुद्धा शॉक झाले. अख्खा मृतदेह त्या सुटकेसमध्ये होता, रक्ताने माखलेला. लगेचच या जवानांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं. हे दोघं सुद्धा मूकबधीर असल्यामुळे पोलिसांना त्यांची चौकशी करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांच्या भाषेची जाण असणाऱ्या व्यक्तीकडूनच त्यांची चौकशी होणं गरजेचं होतं. मध्यरात्र असल्यामुळे एवढ्या रात्री कोण येईल असा प्रश्न निर्माण झाला होता.
पण तेवढ्यात मुंबई पोलीस दलात असलेल्या राजेश सातपुते यांचा मुलगा गौरव याला ही साइन लँग्वेज येत होती आणि मग त्याच्याच मदतीने या हत्येचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आलं. अर्शदला त्याच्याच मित्रांनी का मारलं? शिवजीत आणि अर्शद मध्ये असं काय भांडण झालं जे एवढ्या विकोपाला गेलं, ज्यामुळे थेट अर्शदच्या जीवावर बेतलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जय आणि शिवजीतच्या चौकशीतून उघड झाली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे अर्शदच्या हत्येमागे 3 कारणे असण्याची शक्यता वर्तवल्या गेल्या. या हत्येचं पहिलं कारण म्हणजेच अर्शदच्या पत्नीचे शिवजीत सिंग सोबत विवाहबाह्य संबंध होते. दारू पिताना अर्शदच्या पत्नीचा विषय निघाला आणि मग याच कारणावरून शिवजीत आणि अर्शद मध्ये वाद होऊन त्या रागात शिवजीतने अर्शदची हत्या केली. तर दुसऱ्या अंदाजानुसार अर्शदने शिवजीत कडून 2 लाख रुपये उधार घेतले होते. ते त्याने परत न दिल्याने त्यांच्यात हा वाद झाला असावा असा पोलिसांनी अंदाज वर्तवलाय. तर तिसरं कारण म्हणजेच अर्शदच्या फोनमध्ये जय चावडा आणि त्याच्या प्रियसीचे काही इंटिमेट सीन्स होते. ते त्याने शिवजीतला दाखवून मजा घेतल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा हा तिसरा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला. आता यामध्ये नक्की खरं कारण कोणते की अजून काही वेगळ्या कारणामुळे अर्शदची हत्या केली गेली याचा तपास पायधुनी पोलीस करतायत. दरम्यान या हत्येच्या पुराव्यांबाबत बोलायचं झालं तर पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा लागला. तो असा की ज्यावेळी शिवजीतने अर्शदच्या डोक्यात हातोडीने घाव घातला तेव्हा तिथे असलेल्या जयने या थरारक हत्येचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला होता आणि हाच पुरावा पोलिसांना पुरेसा ठरला या हत्येचा उलगडा करण्यासाठी. एवढंच नाही तर ज्यावेळी अर्शदची हत्या होत होती तेव्हा एका तिसऱ्या मूकबधीर व्यक्तीला व्हिडिओ कॉलवर हा लाईव्ह मर्डर दाखवण्यात येत होता आणि ती व्यक्ती सुद्धा शिवजीतला त्यावेळी प्रोत्साहन देत होती. व्हिडिओ कॉल केलेली व्यक्ती दुबई मधली असून तीच या हत्येची मास्टर माइंड असल्याचा आरोप अर्शदच्या नातेवाईकांनी केलाय. आणि आता या मर्डर मिस्ट्रीचा एक महत्वाचा ट्विस्ट म्हणजेच अर्शदची बायको. पायधुनी पोलिसांनी अर्शदच्या पत्नी रुखसानाला देखील ताब्यात घेतलंय. याचं कारण असं की तपासादरम्यान रुखसानाचा सुद्धा या हत्येमागे हात आहे असं समजलं. मुळात अर्शदला मारण्याचा कट आधीपासूनच या सर्वांनी रचला होता असं या तपासाअंती उघड झालंय. सबळ पुरावे असल्यामुळे अर्शदच्या मारेकरांना शिक्षा मिळेलच, पण माणसाने विश्वास ठेवायचा तरी कुणावर हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा निर्माण झालाय. जीवलग मित्र तर सोडाच, पण स्वतःची पत्नी सुद्धा अर्शदच्या जीवावर उठली. अर्शदने नक्की असं काय केलं होतं ज्यामुळे त्याची पत्नी सुद्धा त्याचा इतका द्वेष करत होती? ज्या मित्रांवर विश्वास ठेवला त्यांनीच अर्शदचा घात केला. या घटनेमुळे कितीतरी जणांचा माणुसकीवरचा विश्वास नक्कीच उठला असणार आहे. याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तत्पूर्वी इथेच थांबूयात. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.